तुम्ही बघू शकता. हे बघा मी कुटून घेतलंय बघा. हे बघा हिरवी मिरची, लसूण, थोडंसं मीठ टाकलंय. वेगळ्या पद्धतीचा ठेसा कुटून बरं का, रगडून नाही. काही सगळं खोबरं बघू शकता. आता मी करणार आहे. हे बघा तवा ठेवलाय तापायला. आता मी ह्याच्यात तेल टाकणार आहे. हे बघा तेलात कसा ना किती सुंदर फ्राय करायचा तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्हाला शिकवते वेगळ्या पद्धतीचा. असं कुटूनच घ्यायचं बघा. तुम्हाला दाखवते आता. करायला तेलात असा फ्राय करायचा. तुम्ही बघू शकता. हे बघा असं फ्राय करायचं. असं तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. मी स्वतः धरते बघा मोबाईल. तुम्ही म्हणत असताना काळा का तवा आहे, हे लोखंडाचा तवा आहे बघा. ह्याच्याने आयर्न भेटतं, चांगलं असतं. लोकांना वाटत असं स्वच्छ हे भांडे का नाही, आम्हाला काही चांगले भांडे आम्ही जसे तसं करतो बघा. हे लोखंडाचा तवा आहे, तव्यात खाणं चांगलं असतं म्हणून मी तुम्हाला लोखंडाच्या तव्यात ठेसा दाखवते बघा. वेगळ्या पद्धतीचा चांगला फ्राय होऊ द्यायचा. थोडं मीठ पण टाकलं बघा. चवीपुरतं मीठ टाकायचं. ठेशात थोडंसं जास्त मीठच ठेवायचं बरं का. तुम्ही बघू शकता. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा कशी भाजली मिरची. आता तुम्हाला दाखवते. शेंगदाण्याचं बरं का हे, असं आबडदोबड. कसं दिसतंय ठेसा. तोंडाला पाणी सुटन तुमच्या. असा ठेसा झालाय. वरण भातावर छान लागतो बघा. हे बघा तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे मी. कसं झालाय ठेसा. तोंडालाच पाणी सुटते व मस्त पातळ भाकर करायची. कसं झालाय ठेसा तुम्ही बघू शकता. हे बघा. हे बघा किती सुंदर ठेसा झालाय का नाही. तुम्हाला दाखवलंय. तुम्हाला माझी ही रेसिपी ठेसाची आवडली असेल. असं आबडदोबड शेंगदाण्याचं कूट टाकायचं बघा. तुम्हाला हा माझा 15 मिनिटाचा ठेसा होता. 15 मिनिटंसुद्धा नाही लागत. तुम्हाला माझा हा ठेसा आवडला, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूला आमेन.